नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वास किचनमध्ये। आता श्रावण संपल्यामुळे मी आज बनवणार आहे पापलेटचं तिखलं। हा व्हिडिओ जर का आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा। इथे मी पापलेटचे साधारण 3 ते 4 तुकडे घेतलेले आहेत। पापलेट स्वच्छ धुवून कापून घ्यायचं आहे। त्याच्यात अर्धा टीस्पून मी हळद टाकलेली आहे। अर्धा टीस्पून मी हिंग टाकणार आहे। इथे मी ज्या भांड्यामध्ये तिखलं बनवणार आहे ना तेच पातेलं घेतलेलं आहे, म्हणजे कढई घेतली आहे आणि त्याच्यातच आपल्याला उकळवायचं आहे। त्यात आता 1 मोठा चमचा मी मीठ टाकणार आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता। आता इथे मी तिखल्याला छान लाल रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकते आहे, 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून। त्यात आता 1.5 चमचा मी आपला घरचा मसाला जो आपण घरी बनवतो किंवा तुम्ही विकत आणत असाल सर्व मिक्स जो असतो तो मसाला मी वापरणार आहे। 1.5 मोठे चमचे मी इथे मसाला टाकलेला आहे। हे तिखलं बनवताना मी ह्याला फोडणी देणार नाहीये, तर मी ह्याच्यात 3 मोठे चमचे तेल टाकलं आहे। आणि आता हे सर्व जे आपण या पापलेटमध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला आता व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं आपण हे पापलेटचे तुकडे मसाला लावून असेच ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण ह्याचं वाटण तयार करूया। आता इथे वाटण्यासाठी मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, पाऊण कप खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे 3/4 कप खोबरं होईल इतकं। 14 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात। हे आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे छानपैकी। हे अजूनपर्यंत इथे मी गॅस लावलेला नाहीये। आता हे आपण जे मिक्सरला लावलेलं वाटण आहे ते आपण पापलेटमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी। तिखल्याची थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी आता मी साधारण पाऊण कप पाणी घेतलं आहे। ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यातच टाकलं आहे की जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये जे राहिलेलं वाटण आहे ते सगळं आपण यूज करू शकू। पाणी इथे जास्त यूज करायचं नाही आहे, कारण हे तिखलं आहे त्यामुळे थोडं थिकच असायला पाहिजे ग्रेव्ही, आणि तरच त्याला टेस्ट छान येते। आता आपण गॅस चालू करूया आणि पापलेट शिजेपर्यंतच आपण ह्याला उकळ येऊ द्यायचे। साधारण 1 उकळ येईपर्यंतच शिजू द्यायचं आहे, कारण जास्ती खोबऱ्याला आपण उकळलं तर ते सेपरेट होतं। ही पाही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। उकळल्यानंतर ते थोडं अजून थिक होईल। पापलेटचं तिखलं आणि त्याच्यात कोकम नाही असं होणारच नाही, तेव्हा मी इथे 8 ते 10 कोकम टाकलेले आहे। तिखल्याला छानपैकी उकळ आलेली आहे, पापलेट पण आपले शिजलेले आहेत आणि आपलं हे तिखलं आता खाण्यासाठी बनलेलं आहे। ते भाकरी बरोबर राईस बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। अशा प्रकारे पापलेटचं तिखलं खाण्यासाठी रेडी आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।